Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 2402. Our paper title is Environmental Pollution and Control. Our unit is second, and today's lecture we have to see filtration technique. This is a technique for control the air pollution. In previous lecture we have to study electrostatic precipitator or electrostatic precipitation technique to remove pollutant from emission or combustion. Now in today's lecture we have to see filtration technique, which is a important or useful technique for removal of pollutants or harmful gases. Introduction. In a fabric filter system, a stream of a polluted gas is made to pass through a fabric that filters out the particulate pollutant and allows the clear gas to pass through. म्हणजे हे एक प्रकारचं फॅब्रिक फिल्टर आहे. याच्यामध्ये फॅब्रिक फिल्टर्स प्लेस केले असतात ह्या डिव्हाइसमध्ये, आणि त्याच्यामधनं एका बाजूनं पर्टिक्युलर जे काही पोल्युटंट आहे ते पास केले जातात आणि दुसऱ्या साईडनं क्लिअर गॅस किंवा क्लीन गॅस आपण म्हणतो तो बाहेर पडतो ह्याच्यामधनं. याच्यामध्ये अप्पर साईडला जे काही शेल्टर असतं त्याच्यामध्ये फिल्टर पेपर प्लेस केलेले असतात आणि त्याच्यामधनं जे काही एअर पोल्युटंट्स असतात किंवा जे काही एअर आहे विच कंटेन पोल्युटंट ती पास केली जाते. देन दिस फिल्टर पेपर ॲब्झॉर्ब द एअर पोल्युटंट अँड देन जी काही त्याच्यामधून जी काही एअर पास आउट केली जाते त्या फिल्टर पेपरमधनं ही क्लीन असते किंवा क्लिअर असते. द डस्ट मॅट ॲक्ट्स ॲज अ फिल्टरिंग मीडियम, म्हणजे डस्ट मॅट आहेत ते काय ॲक्ट करतात तर फिल्टरिंग मीडियम म्हणून ॲक्ट करतात फॉर फर्दर रिमूव्हल ऑफ पर्टिक्युलेट्स, इन्क्रीजिंग द इफिशियन्सी ऑफ द फिल्टर बॅग टू सीव्ह मोर दॅन सब मायक्रॉन पार्टिकल्स, म्हणजे 0.5 मायक्रोमीटर किंवा मायक्रॉन जे काय पार्टिकल्स असतात ते याच्यामधनं रिमूव्ह केले जातात. A type filter is a tubular bag which is closed at the upper end and has a hopper attached at the lower end to collect the particles when they are dislodged from the fabric. म्हणजे याच्यामध्ये बॅग असते एक ट्युब्युलर बॅग असते, ती क्लोज्ड बॅग असते, त्याचा अप्पर एंड असतो तो अटॅच असतो हॉपरला आणि लोअर एंड कलेक्ट करतो पार्टिकल्स आणि ते फॅब्रिकमध्ये पार्टिकल्स राहतात. तसेच मेनी सच बॅग आर हंग इन अ बॅग हाऊस, आणि अशा बॅग हाऊस खूप बॅग असतात त्या बॅग हाऊसमध्ये. फॉर एफिशियंट फिल्ट्रेशन अँड लॉंगर लाईफ द फिल्टर बॅग मस्ट, म्हणजे इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन टेक्निकमध्ये फिल्टर बॅग लागते. मेनली फिल्ट्रेशन इज अ मोस्ट कॉमन टेक्निक फॉर द सॅम्पलिंग पार्टिक्युलेट मॅटर. द फिल्टर मटेरियल्स आर, म्हणजे फिल्ट्रेशन ही काही जी नॉर्मल टेक्निक आहे ही नॉर्मल टेक्निक आहे किंवा कॉमन टेक्निक आहे कशासाठी तर सॅम्पलिंगसाठी पार्टिक्युलेट मॅटरच्या. तर कोणते फिल्टरचे मटेरियल असतात तर सेल्युलोज फिल्टर पेपर फॉर डिटर्मिनेशन ऑफ अ मेटल अँड आयन. सेल्युलोज फिल्टर पेपर जो असतो तो कशासाठी यूज केला जातो तर डिटर्मिनेशन ऑफ मेटल अँड आयन. देन ग्लास फायबर फॉर ॲनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ग्लास फायबर यूज केलं जातं ते कशाच्या ॲनालिसिससाठी तर ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे त्याच्या ॲनालिसिससाठी ग्लास फायबर यूज केलं जातं. द मेम्ब्रेन फिल्टर इज कॉमन yields high flow rate of which स्मॉल मॉडरेटली युनिफॉर्म पोर्स. आणि मेम्ब्रेन फिल्टर यूज केले जातं तर जे काही स्मॉल मॉडरेटली युनिफॉर्म पोर्स साईजचे जे काही पार्टिकल्स असतात ते रिमूव्ह करण्यासाठी मेम्ब्रेन फिल्टर यूज केले जातात. द ऑप्टिमम पोअर साईज ऑफ दिस फिल्टर इज 0.45 मायक्रॉन, म्हणजे जी काही पोअर साईज आहे या फिल्टरची ती आहे 0.45 मायक्रॉन. हाय व्हॉल्यूम एअर सॅम्पलर आज यूज टू पंप द लार्ज व्हॉल्यूम एअर पार्टिकल अप टू 2000 मीटर क्यूब ॲट द रेट ऑफ विच अबाउट 1.7 मायक्रो क्यूब पर मिनिट. म्हणजे हाय व्हॉल्यूम एअर सॅम्पलर हे काय हे आपण प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत. हे जे काही डिव्हाइस आहे हे एक प्रकारचं फिल्टर आहे किंवा ह्याच्यामध्ये ग्लास फिल्टर पेपर सिच्युएट केलेला असतो. HVAS म्हणतो आपण त्याला शॉर्ट फॉर्म. त्याचा लॉंग फॉर्म आहे हाय व्हॉल्यूम एअर सॅम्पलर. ह्याच्यामध्ये ग्लास फिल्टर पेपर प्लेस्ड केलेला असतो. एका बाजून त्याच्यामधनं पर्टिक्युलर किंवा जे काही एअर सॅम्पल म्हणतो आपण त्याला किंवा जे काही पोल्युटेड एअर आहे ती पास केली जाते. जे काही पोल्युटंट आहे ते पोल्युटंट त्या ग्लास फिल्टर पेपरवर ॲब्सॉर्ब केले जातात आणि जी काही क्लीन एअर ती एका साईडने रिमूव्ह केली जाते किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केली जाते. द फिल्टर इज यूज्ड इन द हाय व्हॉल्यूम एअर सॅम्पलर युजली कन्सिस्ट ऑफ अ ग्लास फायबर. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की जे काही ग्लास फायबर आहे किंवा ग्लास फिल्टर पेपर आहे तो ह्या HVAS मध्ये किंवा हाय व्हॉल्यूम एअर सॅम्पलरमध्ये यूज केला जातो.
नंतर ए बॅग हाऊस फिल्टर कंटेन अ लार्ज नंबर ऑफ फिल्टर बॅग मेड अप ऑफ अ फॅब्रिक. म्हणजे ह्या ज्या काही फिल्टर असतात किंवा हे जे काही आहे ज्याच्यामध्ये जे फिल्टर वापरलं ते फॅब्रिक फिल्टर वापरलं जातं किंवा ते फॅब्रिकचं असतं, मटेरियल फॅब्रिक असतं त्याच्यामुळे आपण त्याला फॅब्रिक फिल्टर म्हणतो. डर्टी गॅसेस पास थ्रू द फिल्टर बॅग विच लिव्स द बॅग थ्रू देअर पोर्स. आणि डर्टी गॅस आहे तो त्या पोर्समधनं बॅग विथ लिव्ज द बॅग म्हणजे डर्टी गॅस आहे तो फिल्टर होतो आणि ते पोरमधनं ती काही जी एअर आहे ती रिलीज केली जाते. द डस्ट पार्टिकल्स गेट डिपॉझिटेड ऑन इनर सरफेस ऑफ द बॅग फिल्टर. म्हणजे जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत ते इनर साईडला राहतात त्या बॅग फिल्टरच्या आणि जी काही एअर आहे ती त्या पोर्स थ्रू रिलीज केली जाते किंवा बाहेर टाकली जाते. बॅग फिल्टर अँड मे फॉर्म केक कॅन बी रिमूव्ह बाय शेकिंग. आणि मग त्याचा केक तयार होतो. केक म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती लेअर तयार होतो डस्टचा किंवा डर्टी गॅसेसचा आतल्या साईडने बॅग फिल्टरच्या किंवा बॅग हाऊसच्या. त्याचं एक्झाम्पल काय आहे, सायक्लॉन प्रेसिपिटेटर, बॅग हाऊस फिल्टर, वेट स्क्रबर. म्हणजे हे फिल्ट्रेशन जे काही टेक्निक आहे याचे एक्झाम्पल आहे सायक्लॉन सेपरेटर, बॅग हाऊस फिल्टर, वेट स्क्रबर आणि आपण आता एक बघितलं HVAC ते आहे हाय व्हॉल्यूम एअर सॅम्पलर. ही आहे फॅब्रिक फिल्टरची इमेज आहे. ह्याच्यामध्ये रॉ गॅस आहे जो काही पोल्युटेड गॅस आहे तो इनलेट होतो. ह्याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअर मेकॅनिकल शेकर बसवलेलं आहे. हे जे काही 4 टाईप आहेत ह्याच्यामध्ये हे फिल्टर आहेत. हे जे काही आहेत हे 4 आहेत, हे फिल्टर आहेत हे. आणि ह्या फिल्टरमधनं म्हणजे रॉ गॅस इनलेट होतो. रॉ गॅस इनलेट झाल्याच्यानंतर ह्या फॅब्रिकमध्ये हे जे काही आहेत हे फिल्टर आहेत फॅब्रिक फिल्टर, त्याच्यामध्ये तो ॲब्सॉर्ब केले जाते आणि नंतर जो काही क्लीन गॅस आहे तो इकडनं बाहेर पडतो. नंतर त्याच्यामध्ये जे काही आहे कॉम्प्रेस्ड एअर और मेकॅनिकल शेकर आहेत हे. आणि नंतर जी सेपरेट केलेली जी डस्ट आहे ती डाऊनवर्ड साईडनं बाहेर येते किंवा आपण त्या डाऊनवर्ड साईडनं ती काही सेपरेट झालेली जी काही डस्ट आहे ती काढून घेतो किंवा रिमूव्ह करतो. हे आहे फॅब्रिक फिल्टर इमेज आहे. म्हणजे एक सिम्पल डिझायनिंग आहे त्याचं. रॉ गॅस हा एका साईडनी इनलेट केला जातो आणि क्लीन गॅस आहे तो अप्पर साईडने किंवा अप्पर मोस्ट साईडने रिमूव्ह केला जातो किंवा रिलीज केला जातो. आणि मध्ये जे काही फिल्टर बसवले आहे त्याला आपण करंट किंवा कॉम्प्रेस्ड एअर और मेकॅनिकल शेकर म्हणतो. त्याच्यामध्ये ते जे काही पोल्युटंट आहे किंवा जे काही पोल्युटंट्स किंवा जे काही इमिटेड गॅसेस आहेत हार्मफुल ते ॲब्सॉर्ब केले जातात आणि जी काही सेपरेट झालेली डस्ट आहे ती डाऊनवर्ड डायरेक्शनने आपण रिमूव्ह करतो. ही आहे सिम्पल डिझायनिंग. Then what is the advantages of filtration technique? The device is efficient for removal of very small particles. म्हणजे हे डिव्हाइस इफिशियंट आहे. हे व्हेरी स्मॉल रिमूव्हल करतो ते पार्टिकल्सचं. युजफुल इन व्हेरियस टाईप्स ऑफ इंडस्ट्रीज. हे खूप साऱ्या टाईप्सच्या इंडस्ट्रीजमध्ये यूज केलं जातं. व्हेरियस टाईप्स ऑफ मटेरियल्स डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ फ्ल्यू गॅसेस टू बी क्लीन. म्हणजे त्या म्हणजे डिपेंडिंग अपॉन नेचर त्या पदार्थाचं किंवा ह्याचं नेचर कसं आहे त्याच्यावरती जे काही मटेरियल्स आहेत ते क्लीन केले जातात. आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? मोर एक्सपेन्सिव्ह अँड कॅन नॉट ऑपरेट फॉर एक्सपेन्सिव्ह गॅसेस. आणि हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि जे काही एक्सपेन्सिव्ह गॅसेस आहेत त्याच्यासाठी आपण हे ऑपरेट करू शकत नाही. कोरोजिव्ह गॅसेस मे डॅमेज द मटेरियल ऑफ अ बॅग. म्हणजे जे काही कोरोजिव्ह गॅसेस आहेत ते गॅसचं जे काही मटेरियल आहे किंवा त्या बॅगचं जे काही मटेरियल आहे ते डॅमेज करतात. म्हणून कोरोजिव्ह जे काही गॅसेस आहेत ते आपण ह्याच्यामध्ये रिमूव्ह नाही करू शकत. हे आहेत ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द फिल्ट्रेशन टेक्निक. In today's lecture, what we see introduction of a fabric filter. This is a simple designing. Then we see example of fabric filter, that is cyclone separator, bag house filter, wet scrubber and high volume air sampler. Then fabric filter image. Then advantages and disadvantages of a filtration. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.